हं. आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेमधली परिणामकारक मागणीची पातळी कशी निर्धारित होते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण यापूर्वी पाहिलंय की स्टोनियर अँड हेगनं सांगितल्याप्रमाणे किंवा डिलारने सांगितल्याप्रमाणे ज्या बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमधली समग्र मागणी मूल्य किंवा समग्र मागणी किंमत आणि समग्र पुरवठा किंमत या दोन्ही ज्या बिंदूपाशी एकत्र येतात त्या बिंदूपाशी निर्धारित होणारी अर्थव्यवस्थेमधली मागणी ही परिणामकारक मागणी असते. ओके. परिणामकारक मागणी म्हणजे निश्चित काय हे समजावून घ्यायचं असेल तर यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके. तर आपण यापूर्वी पाहिलंय की परिणामकारक मागणीची पातळी जी आहे ती ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लायवर अवलंबून आहे. ओके. कारण परिणामकारक मागणी ही ऍग्रिगेट डिमांड फंक्शन आणि ऍग्रिगेट सप्लाय फंक्शन यांच्या इंटरसेक्शन मधून यांच्या एकत्र येण्यामधून एकमेकाला छेदण्यामधून निर्माण होते. ज्या बिंदूपाशी ऍग्रिगेट डिमांड फंक्शन आणि ऍग्रिगेट सप्लाय फंक्शन म्हणजे समग्र मागणी फलन किंवा समग्र मागणी फल आणि समग्र पुरवठा फल हे समग्र पुरवठा फलन ज्या बिंदूपाशी इंटरसेक्ट होतात किंवा समान होतात एकत्र येतात त्या बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमधल्या परिणामकारक मागणीची पातळी निर्धारित होत असते. ओके. आणि परिणामकारक मागणीच्या पातळीशी अर्थव्यवस्थेमधली रोजगार पातळी जोडलेली असते हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये समजावून घेतलंय, बरोबर ना. त्यामुळे या परिणामकारक मागणीची पातळी एकदा कळली की त्या बिंदूपाशी असणारी एम्प्लॉयमेंट लेवल जी आहे, रोजगाराची पातळी जी आहे ती सुद्धा लक्षात येते. रोजगाराची पातळी सुद्धा समजावून घेता येते. ओके. आता आपण समजावून घेऊया की परिणामकारक मागणीची पातळी नक्की ठरते कशी. ओके. मात्र ते समजावून घेण्यासाठी आपल्याला अगोदर ऍग्रिगेट डिमांड फंक्शन म्हणजे काय आणि ऍग्रिगेट सप्लाय फंक्शन म्हणजे काय या संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. समग्र मागणी फल म्हणजे काय आणि समग्र पुरवठा फल म्हणजे काय. ओके. तर आपण अगोदर या दोन संकल्पना समजावून घेऊ आणि मग आकृतीच्या सहाय्याने परिणामकारक मागणी कशी ठरते हे समजावून घेऊया. ओके. कारण या दोघांच्या इंटरसेक्शन मधनच परिणामकारक मागणी ठरणार आहे. त्यामुळे अगोदर या संकल्पना समजावून घेणं आवश्यक आहे. अगोदर आपण बघूया समग्र मागणी फलन किंवा समग्र मागणी फल ऍग्रिगेट डिमांड फंक्शन. ओके. कसं आहे बघा, अर्थव्यवस्थेमधले जे विक्रेते असतात, ओके, या विक्रेत्यांना आपली वस्तू विकून त्याची किती प्राइस यायला हवी याची एक अपेक्षा असते. ओके. त्यातून किती प्राइस उपलब्ध व्हायला हवी याची एक अपेक्षा असते. ओके. म्हणजे ज्यावेळेला हे विक्रेते आपली वस्तू मार्केटमध्ये विकायला आणतात त्याचा उत्पादन खर्च एक विशिष्ट प्रकारचा असतो, परंतु त्या उत्पादन खर्चावर आधारित एक प्राइस पण उपलब्ध त्यांनी मार्केटमध्ये लावलेली असते. ओके. परंतु ही जी प्राइस तो मार्केटमध्ये लावतो तर त्या प्राइसपेक्षा जास्त प्राइस मिळाली तर त्याला नको असते असं नसतं. ओके. त्यामुळे त्यापेक्षा जास्त प्राइस मिळाली तरी त्याला ती हवी असते. ओके. त्यामुळे हे उत्पादक काय करतात तर अधिकाधिक किंमत लावण्याचा प्रयत्न करतात आणि ही किंमत निश्चित करत असताना त्याच्या काही अपेक्षा असतात की आपल्याला हे या वस्तू विकून एवढ्या पैसे मिळाले पाहिजेत. ओके. एवढी प्राप्ती झाली पाहिजे. ओके. एवढा रेव्हेन्यू मिळाला पाहिजे. ओके. या त्याच्या ज्या रेव्हेन्यू बद्दलच्या मॅक्झिमम रेव्हेन्यू बद्दलच्या ओके मॅक्झिमम रेव्हेन्यू बद्दलच्या ज्या त्याच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षांना ऍग्रिगेट डिमांड प्राइस असं म्हणतात. ओके. हे सोपं आहे बघा, लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. ओके. प्रत्येक विक्रेत्याच्या आपण उत्पादित केलेल्या वस्तू मार्केटमध्ये विकून उपलब्ध होणाऱ्या प्राप्तीबद्दलच्या किंवा मिळणाऱ्या प्राप्तीबद्दलच्या काही ना काही अपेक्षा असतात. ओके. कधी त्या कमी असतात, कधी जास्त असतात. या अपेक्षा तो काय अपेक्षा करेल हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. ओके. ते जसं त्याच्या एकंदरीत त्याची मानसिकता, त्यानं गुंतवलेले पैसे, त्यानं घेतलेले एकंदरीत कष्ट यासारखे त्याचे अंतर्गत घटक तर असतातच, पण काही बाह्य घटक सुद्धा असतात. मार्केटमध्ये परिस्थिती काय आहे, एकंदरीत लोकांचा कल काय आहे, बरोबर ना. आपण उत्पादित करत असलेली वस्तू लोकांना कितपत आवडते, कशा प्रकारचं एकंदरीत त्याला परसिवरन्स आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून त्याला काहीतरी अपेक्षा असतात की आपल्याला ही वस्तू विकल्यानंतर मार्केटमध्ये एवढी मॅक्झिमम व्हॅल्यू मिळू शकते, मॅक्झिमम, ह्याच्या पुढे काही मिळणार नाही. ओके. या ज्या अपेक्षा असतात
या अपेक्षांनाच ॲग्रिगेट डिमांड प्राइस असं म्हणतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही विक्रेते आहात. ओके, तुम्ही भाजी विक्रेते आहात. तुम्ही भाजीचं उत्पादन करता आहात. ओके, आणि तुमचा भाजी तयार करण्याचा व्यवसाय आहे. ओके, तुम्ही भाजीचे शेतकरी आहात. ओके, आणि भाजीचं उत्पादन करता आहात. आणि समजा तुम्ही रविवारच्या बाजारपेठेमध्ये जाता. रविवारच्या बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर समजा तुम्ही रविवारची आपली जी आठवडा बाजार आहे, त्या आठवडा बाजारामध्ये तुम्ही तुमची भाजी विकायला घेऊन जाता. तुम्ही उत्पादित केलेली भाजी तुम्ही विकायला घेऊन तिथे बसता. ओके, आता सकाळी ज्यावेळेला तुम्ही तिथे जाता 7:30ला, 7:30 पावणे 8 किंवा 8ला ज्यावेळेला तुम्ही जाता, त्यावेळेला मार्केटची सुरुवात असते. त्यावेळेला तुम्ही ती भाजी, त्या भाजीला एवढी किंमत मिळावी अशी तुमची काहीतरी अपेक्षा असते. म्हणजे 60 रुपये किलो मिळावी, 80 रुपये किलो मिळावी, 100 रुपये किलो मिळावी, अशी काहीतरी अपेक्षा असते. आणि त्यामुळे येणाऱ्या गिरायकाला तुम्ही ती किंमत सांगता. बरोबर. सुरुवातीला तुम्ही ही अपेक्षा मॅक्झिमम ठेवता. म्हणजे अगदी ज्यावेळेला तुम्ही नवीन जाऊन तिथे बसता आपली भाजी विकायला, त्यावेळेला तुम्ही ती अपेक्षा तुमची मॅक्झिमम ठेवता. बरोबर. आणि मग जसं वेळ पुढे पुढे सरकत जाईल, बरोबर ना, तुम्हाला माहिती असतं की साधारणपणे 10च्या दरम्यान भरपूर गिरायक आहेत, भरपूर ग्राहक येतात मार्केटमध्ये. ग्राहकांची संख्या 10च्या दरम्यान वाढते आणि पुन्हा मग 11 नंतर, 11, 11:30, 12 नंतर पुन्हा हळूहळू कमी कमी व्हायला लागते. आणि त्या तुमच्या अपेक्षा पण त्याप्रमाणे कमी जास्त होत जातात. ओके, सुरुवातीला तुम्ही काय करता, जास्त अपेक्षा ठेवलेल्या असतात. ओके, 10च्या दरम्यान तुमच्या अपेक्षा आणखीन वाढतात, कारण त्यावेळेला मार्केटमध्ये गर्दी खूप वाढलेली असते. ओके, आणि नंतर मग 11:30, 12, 12:30, 1, 1:30, 2 असे ज्यावेळेला वाजत जातात, ज्यावेळेला वेळ पुढे पुढे सरकत जातो, तसं तुमच्या अपेक्षा पुन्हा कमी व्हायला लागतात. तुम्ही जी भाजी 80 रुपयाला विकायला तयार होता, ती भाजी तुम्ही 60 रुपयाला विकायला तयार होता. ती कदाचित 50 रुपयाला विकायला तयार होता, कदाचित 40 रुपयाला पण विकायला तयार होता. ओके, प्रत्येक ठिकाणी तुमच्या मॅक्झिमम अपेक्षा असतात. बरोबर ना, विक्रेत्याच्या प्रत्येक ठिकाणी मॅक्झिमम अपेक्षा असतात. ही जी मॅक्झिमम अपेक्षा असते, तिला ॲग्रिगेट डिमांड प्राइस असं म्हणतात. ओके, ॲग्रिगेट डिमांड प्राइस असं म्हणतात. समग्र मागणी किंमत असं म्हणतात. ओके, आणि या समग्र मागणी किमतीचा जर आपण एखादा तक्ता विचारात घेतला, तर त्या तक्त्याला समग्र मागणी फलन असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला एक तक्ता दाखवतो. ओके, इथं आता अर्थव्यवस्थेमधली ही एम्प्लॉयमेंट लेवल आहे. ओके, आणि हे ॲग्रिगेट डिमांड फंक्शन आहे. ओके, आता तुमच्या अपेक्षा वेगळ्या, मगाशी म्हटलं तसं तुमच्या अपेक्षा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे उत्पादन प्रक्रियेवरचा खर्च. ओके, आणि हा उत्पादन प्रक्रियेवरचा खर्च अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन घटकांच्या एम्प्लॉयमेंट वरून ठरत असतो. त्यामुळे तुमच्या ह्या ज्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा एम्प्लॉयमेंट पातळीशी, रोजगार पातळीशी जोडलेल्या असतात. ओके, जसजशी रोजगार पातळी वाढत जाईल, समजा इथं आता आपण एम्प्लॉयमेंट लाख कामगारांमध्ये विचारात घेतली आहे. आणि इथं आता आपण इथं आपण आता संपूर्ण अर्थव्यवस्थेमधल्या सगळ्या विक्रेत्यांच्या एकत्रित अपेक्षा विचारात घेतो आहोत. समग्र मागणी. ओके, इथं कुठल्या एका विक्रेत्याच्या नव्हे. मगाच्या उदाहरणामध्ये तुम्हाला मी एका विक्रेत्याचं उदाहरण देऊन सांगितलं, संकल्पना समजावी म्हणून. पण इथं अर्थव्यवस्थेमधल्या संपूर्ण सगळ्या विक्रेत्यांच्या एकत्रित अपेक्षा आपण विचारात घेतो आहोत. ओके, या अपेक्षा त्यालाच आपण ॲग्रिगेट डिमांड असं म्हणतोय. ओके, आता हे जे ॲग्रिगेट डिमांड आहे, सगळ्या विक्रेत्यांच्या एकत्रित अपेक्षांचे जे फलश्रुती आहे, ओके, किंवा ज्या एकत्रित अपेक्षांचं जे मूल्य आहे, ओके, ते अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेच्या खर्चावर अवलंबून असेल आणि उत्पादन प्रक्रियेचा खर्च हा रोजगार पातळीवर अवलंबून असणार आहे. ओके, त्यामुळे रोजगार पातळी जशी वाढत जाईल तसा उत्पादन प्रक्रियेचा खर्च पण वाढत जाईल, आणि खर्च जसा वाढत जाईल तशा अपेक्षा पण वाढत जातील. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये 1 लाख लोक रोजगारामध्ये असताना साधारणतः 10 कोटी रुपयांच्या अपेक्षा अर्थव्यवस्थेमध्ये असतात. ज्यावेळेला 2 लाख लोक रोजगारामध्ये येतात त्यावेळेला 20 कोटी रुपयांच्या अपेक्षा असतात. 3 लाख कोटी ज्यावेळेला रोजगारामध्ये येतात त्यावेळेला 28 लाख, 4 लाख कोटी ज्यावेळेला त्यावेळेला 34 लाख, 5 लाख कोटी ज्यावेळेला त्यावेळेला 38 लाख, अशा जशी रोजगार पातळी वाढत जाईल तसं त्या अपेक्षा सुद्धा हळूहळू वाढत जातात. ओके, आता यांच्यामधला जो संबंध आहे, या संबंधाला ॲग्रिगेट डिमांड फंक्शन असं म्हणतात. समग्र मागणी किंवा फलन असं म्हणतात. येतं लक्षात? म्हणजे एका विक्रेत्याच्या ज्या अपेक्षा असतात त्याला समग्र मागणी किंमत असं म्हणतात. ओके, ॲग्रिगेट डिमांड प्राइस असं म्हणतात. ओके, आणि अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या रोजगार पातळ्यांना अर्थव्यवस्थेमधल्या एकत्रित विक्रेत्यांच्या ज्या एकत्रित अपेक्षा असतात, समग्र अपेक्षा असतात मॅक्झिमम रेव्हेन्यूच्या, बरोबर ना, मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त प्राप्तीच्या, ज्या विक्रीतून होणाऱ्या प्राप्तीच्या ज्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षांच्या फंक्शनला ॲग्रिगेट डिमांड फंक्शन असं म्हणतात.
येतं लक्षात? इथं डिलार्डने दिलेली एक व्याख्या बघूया आपण पटकन. द ॲग्रिगेट डिमांड प्राइस फॉर द आउटपुट ऑफ एनी गिवन अमाउंट ऑफ एम्प्लॉयमेंट इज द टोटल सम ऑफ मनी और प्रोसीड्स which is expected from the sale of the output produced when the amount of labor is employed. ओके, अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये अमाऊंट ऑफ लेबर एम्प्लॉयड, अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रमिकांना कामाला लावल्यानंतर किंवा उत्पादन घटकांना कामाला लावल्यानंतर जे उत्पादन तयार होतं ते उत्पादन बाजारपेठेमध्ये विकून विक्रेत्यांना त्याच्यापासून उपलब्ध होणाऱ्या प्राप्तीच्या ज्या अपेक्षा असतात त्या वेगवेगळ्या रोजगार पातळ्यांशी संबंधित असतात. त्या अशा रोजगार पातळ्यांशी संबंधित असणाऱ्या महत्तम प्राप्तीच्या अपेक्षांना ॲग्रिगेट डिमांड फंक्शन असं म्हणतात. अशाच प्रकारची व्याख्या डिलार्डने दिली. म्हणजे आपण आता जे स्पष्टीकरण दिलं त्याच्याच प्रकारची व्याख्या डिलार्डने दिली. ओके, त्यामुळे आता ॲग्रिगेट डिमांड फंक्शन म्हणजे काय किंवा समग्र मागणी फलन म्हणजे काय? समग्र मागणी फलन या संकल्पनेचा संबंध विक्रेत्यांना वस्तू विकून किंवा त्यांची उत्पादनं विकून उपलब्ध होणाऱ्या प्राप्तीच्या मॅक्झिमम प्राप्तीच्या, महत्तम प्राप्तीच्या किंवा जास्तीत जास्त प्राप्तीच्या संदर्भातल्या अपेक्षांशी संबंधित आहे. पहिली गोष्ट. ओके, ॲग्रिगेट डिमांड फंक्शन किंवा समग्र मागणी फलन ही संकल्पना विक्रेते बाजारपेठेमध्ये त्यांच्या ज्या वस्तू आणि सेवा विकतायत त्या वस्तू आणि सेवा विकून त्यांना जी प्राप्ती होणार आहे त्या प्राप्तीबद्दलच्या त्यांच्या ज्या महत्तम प्राप्ती, मॅक्झिमम प्राप्ती, जास्तीत जास्त प्राप्तीच्या बद्दलच्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, जास्तीत जास्त प्राप्तीबद्दलच्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांनाच काय म्हणतात? समग्र मागणी किंमत असं म्हणतात. बरोबर. आणि या वेगळ्या रोजगार पातळ्यांशी संबंधित असतात, कारण रोजगार पातळीवरून उत्पादन प्रक्रियेचा खर्च ठरतो आणि उत्पादन प्रक्रियेच्या खर्चावरून अपेक्षा ठरतात. त्यामुळे वेगवेगळ्या रोजगार पातळ्यांना या ज्या महत्तम प्राप्तीच्या अपेक्षा असतात त्यांना एकत्रितपणे समग्र मागणी फलन असं म्हणतात. ओके, आता समग्र मागणी फलनाचा जर आपण वक्र काढला तर तो कसा येईल? आपण इथे आता लक्षात घ्या, इथे आता जसजशी रोजगार पातळी वाढत जाईल तसं काय दिसतंय आपल्याला? समग्र मागणी फलन सुद्धा वाढत जाईल. बरोबर ना? इथे 10, 20 रोजगार पातळी 1, 2, 3, 4, 5 बरोबर ना, 10, 20, 30, 40 वगैरे काय असेल ते 28, 34, 38 वगैरे अशा प्रकारे समग्र मागणी फलन सुद्धा वाढत जाताना दिसतंय. मग अशा परिस्थितीमध्ये याचा वक्र कसा येईल? म्हणजे आपण जर उभ्या अक्षावर एडीएफ घेतला, ओके, उभ्या अक्षावर समजा आपण एडीएफ घेतला आणि आडव्या अक्षावर आपण एम्प्लॉयमेंट लेवल घेतली, ठीक आहे, हा उभा अक्ष आहे आणि हा आडवा अक्ष आहे. ओके, याच्यावर आपण एडीएफ म्हणजे समग्र मागणी फलन घेतलं, ठीक आहे, आणि इथं आडव्या अक्षरावर आपण एम्प्लॉयमेंट लेवल घेतली, रोजगार पातळी घेतली. ओके, तर अशा वेळेला समग्र मागणी फलनचा वक्र कसा येईल? ओके, रोजगार पातळी वाढत असताना, रोजगार पातळी ज्यावेळेला वाढत जाते त्यावेळेला समग्र मागणी फलन सुद्धा वाढत जातं. ओके, त्यामुळे हा वक्र येईल कसा? डावीकडून उजवीकडे खाली येणार येईल की वर जाणार येईल? हे वाढलं की हे पण वाढतं, त्यामुळे तो खाली डावीकडून उजवीकडे वर जाणारा उपलब्ध होईल. ओके, जसे एम्प्लॉयमेंट लेवल वाढत जाईल, ओके, हा वक्र सुरुवातीला वेगानं वाढत जाईल, क्वाईट स्टीपली. ओके, आणि त्यानंतर जसजशी एम्प्लॉयमेंट लेवल वाढत जाईल तसा तो त्याची वाढीचा जो वेग आहे तो हळूहळू कमी होईल. ओके, आणि त्यामुळे काय होईल? एम्प्लॉयमेंट जसजशी वाढत जाईल तसं सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्या अपेक्षा वाढत जातील आणि नंतर पुढच्या स्टेजमध्ये त्या अपेक्षांचं प्रमाण जे आहे त्या वाढण्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जाईल. ओके, त्यामुळे याच्या जो रोजगार पातळीचा याचा जो एडीएफचा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे सुरुवातीला वेगानं वर जाईल, ओके, असा वर जाईल आणि मग मात्र हळूहळू वर जाईल. ओके, अशा प्रकारे. ओके, कारण सुरुवातीला अपेक्षा जास्त असतील. ज्यावेळेला हे विक्रेते मार्केटमध्ये नव्यानं मार्केटमध्ये येतात तर सुरुवातीला ज्यावेळेला रोजगार पातळ्या कमी असतात, कमी उत्पादन असतं. ओके, रोजगार पातळ्या कमी असतात त्यावेळेला उत्पादन पण मार्केटमध्ये कमी असतं, माहिती आहे आपल्याला. ओके, कारण एकंदरीत उत्पादन कमी होत असतं आणि उत्पादन कमी होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा कमी होत असतो आणि त्यामुळे त्यांना माहिती असतं की याला जास्त किंमत मिळू शकते. ओके, आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ह्या वेगानं रोजगार पातळीबरोबर वेगानं वाढत जातील. ओके, आणि मग मात्र हळूहळू कमी होत जाईल.
ओके, एक मिनिट. अशा प्रकारे एडीएफ वक्राचा उतार येईल. ओके, ग्रॅज्युअली जसं एम्प्लॉयमेंट जशी एम्प्लॉयमेंट लेवल हायर लेवलला जात जाईल तसं मात्र याची जी अपेक्षांची जी वाढण्याचे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जाईल. ओके, आणि त्यामुळे आता सुरुवातीला पटकन अपेक्षा वाढत आहेत. इथं रोजगार पातळी एवढी असताना अपेक्षा एवढ्या होत्या, इथं रोजगार पातळी एवढी वाढल्यानंतर अपेक्षा एवढ्या वाढल्या, इथून एवढ्या वाढल्या, बरोबर ना, एवढ्या अपेक्षा वाढल्या. ओके, रोजगार पातळी आणखीन पुढे गेली, आता अपेक्षा मात्र त्या तुलनेनं कमी वाढल्या, कारण उत्पादन मार्केटमध्ये भरपूर यायला लागलं, रोजगार पातळी जास्त आहे, जास्त उत्पादन होते, मार्केटमध्ये उत्पादन जास्त येते, विक्रेत्यांना माहिती आहे की बाजारपेठेने पुरवठा भरपूर आहे आणि त्यामुळे आता जास्त काय अपेक्षा करण्यात अर्थ नाही आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा कमी कमी व्हायला लागल्या. बरोबर आहे, तर जसं हे पुढे सर केलं तसं अपेक्षा कमी कमी व्हायला लागतील, मॅक्झिमम प्राप्तीच्या, महत्तम प्राप्तीच्या अपेक्षा कमी कमी व्हायला लागतील. त्यामुळे हा एडीएफचा वक्र जो आहे तो सुरुवातीला वेगाने वाढत जाईल. आपण उभ्या अक्षावर एडीएफ घेतले आणि आडव्या अक्षावर काय घेतले, रोजगार पातळी घेतली. हा एडीएफचा वक्र सुरुवातीला वेगाने वाढत जाईल आणि नंतर त्यांची वाढ मात्र हळूहळू मंद होत जाईल. ओके, अशा प्रकारे एडीएफ वक्र मिळेल. ओके, आता आपण समग्र मागणी फलन म्हणजे काय बघितलं, की जे विक्रेत्यांच्या वस्तू विकून होणाऱ्या प्राप्तीच्या महत्तम अपेक्षांबद्दल अपेक्षांशी संबंधित आहे. आता आपण समग्र पुरवठा फल बघूया, समग्र पुरवठा फल ही संकल्पना समजावून घेऊया. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये हे जे विक्रेते उत्पादित वस्तू आणि सेवा विकत असतात, त्या वस्तू आणि सेवा विकून एक किमान रक्कम त्यांना मिळालीच पाहिजे अशी परिस्थिती असते. ओके, त्यांच्या महत्तम अपेक्षा हा भाग वेगळा. ओके, त्या अपेक्षा कशावर अवलंबून असतात वगैरे आपण बघितलं. ओके, त्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतात, बाहेरचं वातावरण पॉझिटिव्ह किती आहे हे आपण यावर पण अवलंबून असतात. म्हणजे आपण मगाशी जसं बघितलं की आठवडा बाजारामध्ये सुरुवातीला अपेक्षा जास्त असतात, नंतर मग हळूहळू कमी कमी होत जातात व्यक्तींच्या. ओके, तर परंतु त्या अपेक्षा कमी कमी, पण त्या कुठपर्यंत कमी कमी होत जातील, बरं ना. तुम्ही जर आठवडा बाजारामध्ये 3 वेगवेगळ्या म्हणजे एकाच दिवशी समजा एखाद्या रविवारी आठवडा बाजारामध्ये 3 वेगवेगळ्या टायमिंगला गेलात, सकाळी 8 वाजता गेलात, दुपारी साधारणतः 11 वाजता गेलात आणि 2:30-3 वाजता गेलात, तर तुम्हाला तेच विक्रेते त्याच भाज्यांच्या वेगळ्या किमती सांगतील. ओके, सकाळी 8 वाजता गेलात तर तुम्हाला साधारणपणे एखाद्या भाजीची किंमत 80 रुपये सांगितली असेल, तर साधारणपणे 10-11च्या दरम्यान ती किंमत साधारणपणे ती 70 किंवा 60 वर यायला तयार झालेला असतो तो द्यायला. आणि जर तुम्ही 2:30-3 वाजता गेला तर तीच भाजी तुम्हाला तो 40 रुपयात किंवा 30 रुपयात द्यायला तयार झालेला असतो. ओके, मात्र याच्यामध्ये तो किती कमी जाणार, ओके, तो किती कमीत कमी किंमत आकारू शकतो याला पण काही मर्यादा असतात. म्हणजे तुम्ही अगदी संध्याकाळी 5 वाजता गेलात तर काय तो तुम्हाला भाजी 1 रुपयाला देणार नाहीये, बरोबर ना. तो किती कमी करणार याला, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही 2:30 वाजता जाता, 2:30 किंवा 3 वाजता मार्केट आठवडा बाजारामध्ये जाता आणि विक्रेत्याला भाजीची किंमत विचारता, सकाळी तुम्ही विचारलेली असते त्यावेळेला त्यांना 80 सांगितली असते, 11 वाजता त्यानं 60 सांगितली असते आणि 2:30 वाजता गेल्यानंतर तो 40 रुपये सांगतो. ओके, पण तुम्ही 40 पेक्षा कमी करून मागितलात, 30 रुपयाने किंवा 20 रुपये किलो मागितलात, तर तो तुम्हाला सांगतो की मी फेकून देईन पण तुम्हाला देणार नाही, किंवा मी परत तशीच घेऊन जाईन माझ्या घरी, मी काही भाजी विकणार नाही, किंवा तो वैतागतो. असं का होतं, याचं कारण असं आहे की तिथे त्याला अपेक्षित आहे की काही एक ठराविक रक्कम वसूल व्हायलाच हवी आहे, त्याच्या खाली येऊन त्याला चालणारच नाहीये, बरोबर ना. दुपारी 11 वाजता त्याच्या अपेक्षा जास्त होत्या, परंतु 2:30-3 वाजता तो निघण्याच्या तयारीमध्ये आहे, मात्र निघण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून तो काही खूप कमी किमतीमध्ये देऊन जाणार नाही, बरोबर आहे. त्याला काही एक विशिष्ट किमतीपर्यंत खाली येणं शक्य होईल, त्याच्या खाली येणं त्याला शक्य होणार नाही. ओके, कारण ही अशी अमाऊंट आहे की जी त्याला मिळायलाच हवी. ओके, आणि याचा संबंध अर्थव्यवस्थेमधल्या पुन्हा एकदा उत्पादन प्रक्रियेशी आहे आणि पर्यायानं रोजगार पातळीशी आहे. ओके, ही त्यानं दुपारी त्यानं 2:30 वाजता जी 40 रुपये किलो किंमत सांगितली ती कशा आधारावर सांगितली आणि 40च्या खाली यायला तो का तयार नाहीये, याचं महत्वाचं कारण असं आहे की ती त्याच्या उत्पादन प्रक्रियेचा खर्च आहे की जो वसूल व्हायलाच हवाय, बरोबर. त्याच्या खाली त्याला येणं त्याला परवडणारच नाही. ओके, त्याच्या खाली येऊन विकणं म्हणजे तोट्यामध्ये जाणं असं त्याचा अर्थ होईल, बरोबर. त्यामुळे तो त्याच्या खाली यायला तयार होणार नाही, बरोबर. आणि त्यामुळे ही जी ती अपेक्षा आहे, ओके, जी सर्टन अमाऊंट
वसूल व्हायलाच हवी. ओके. अर्थव्यवस्थेमध्ये विक्रेत्यांना त्यांच्या वस्तू विकत असताना एक विशिष्ट रक्कम त्यांना वसूल व्हायलाच हवी अशी जी रक्कम असते त्याला ॲग्रिगेट सप्लाय प्राइस असं म्हणतात. ओके. आणि आता म्हटलं तसं ही रक्कम उत्पादन प्रक्रियेशी आणि पर्यायानं रोजगार पातळीशी संबंधित असते. ओके. प्रोडक्शन कॉस्टशी आणि पर्यायानं एम्प्लॉयमेंट लेवलशी संबंधित असते. ओके. त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या ही एक सर्टन अमाऊंट असते. ओके. की जी अर्थव्यवस्थेमध्ये या एम्प्लॉयर्सना म्हणजे उत्पादकांना किंवा रोजगार देणाऱ्यांना एका विशिष्ट रोजगार पातळीपाशी वसूल होणं आवश्यकच असतं. अशा अमाऊंटचा तक्ता वेगळ्या रोजगार पातळ्यांपाशी होणारा म्हणजेच ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन. ओके. ओके. मी थोडक्यात वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर ॲग्रिगेट सप्लाय प्राइस म्हणजे काय, तर एक मिनिमम एक्सपेक्टेड प्रोसिड्स, किमान अपेक्षित प्राप्ती. ॲग्रिगेट डिमांड प्राइस मध्ये कमाल अपेक्षित प्राप्ती आहे, जास्तीत जास्त अपेक्षित प्राप्ती आहे. परंतु ॲग्रिगेट डिमांड प्राइस मध्ये ॲग्रिगेट डिमांड फंक्शन मध्ये कमाल किंवा जास्तीत जास्त अपेक्षित प्राप्ती आहे. बरोबर ना. इथे ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन मध्ये कमीत कमी वसूल व्हायलाच हवी अशी रक्कम. ओके. हे अपेक्षित आहे. ओके. म्हणजे ॲग्रिगेट सप्लाय प्राइस ही एक मिनिमम एक्सपेक्टेड प्रोसीड आहे. ओके. की जी नेसेसरी आहे टू इंड्यूस एंटरप्रिन्युअर्स, उद्योजकांना, टू प्रोव्हाइड अ सर्टन अमाऊंट ऑफ एम्प्लॉयमेंट. अर्थव्यवस्थेमधल्या विशिष्ट रोजगार पातळी जर विशिष्ट लोकांना किंवा घटकांना रोजगार पुरवायचा असेल तर त्या पातळीला अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादकांना एक किमान रक्कम उपलब्ध होणं, वसूल होणं, वस्तू आणि सेवा विकून आवश्यक आहे, अपेक्षित आहे. किमान रक्कम, कमीत कमी ती रक्कम म्हणजेच ॲग्रिगेट सप्लाय प्राइस. ओके. अशा वेगवेगळ्या रोजगार पातळ्यांना अपेक्षित असणाऱ्या वेगवेगळ्या प्राइसचं मिळून ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन बनतं. ओके. मगाच्या त्या तक्त्यामध्ये परत एकदा जाऊया आपण. इथे बघा वेगळ्या रोजगार पातळ्या 1, 2, 3, 4 या लाखांमधल्या रोजगार पातळ्या आहेत. लाख वर्कर्स. ओके. 1 लाख वर्कर कामावर घ्यायचे म्हटले तर किमान 4 कोटी रुपये त्या ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित होतील त्या विकून 4 कोटी रुपये वसूल व्हायलाच हवेत. 10 कोटी ही त्यांची मॅक्झिमम अपेक्षा आहे. ओके. कमाल अपेक्षा आहे. ओके. ज्याला आपण ॲग्रिगेट डिमांड फंक्शन म्हणतो. पण ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन मध्ये आपण कमीत कमी वसूल झालेच पाहिजेत अशी रक्कम विचारात घेतोय. ओके. त्यामुळे 1 लाख कोटी रुपयांना 1 लाख लोकांना रोजगार द्यायचं म्हटलं तर 4 कोटी रुपये वसूल व्हायलाच हवेत. जर 2 लाख लोकांना रोजगार द्यायचं म्हटलं तर 9 कोटी रुपये वसूल व्हायला हवेत. जर 3 लाख लोकांना रोजगार द्यायचं म्हटलं तर 19 कोटी रुपये. जर 4 ला 34 कोटी रुपये. 5 लाख लोकांना रोजगार द्यायचं म्हटलं तर 55 कोटी रुपये वसूल व्हायला हवेत. ओके. अशा किमान अपेक्षा जसजशी रोजगार पातळी वाढत जाईल तसा उत्पादन प्रक्रियेचा खर्च वाढत जाईल आणि त्यामुळे त्यांच्या किमान अपेक्षा सुद्धा वाढत जाताना दिसतील. ओके. किमान अपेक्षा वाढत जाताना दिसतील आणि त्यामुळे ह्या ज्या वेगवेगळ्या रोजगार पातळ्यांशी संबंधित ही एका रोजगार पातळीशी संबंधित जी एक किमान अपेक्षित रक्कम आहे त्याला आपण ॲग्रिगेट सप्लाय प्राइस असं म्हणतो. ओके. आणि वेगवेगळ्या रोजगार पातळ्यांशी संबंधित असणारी ही जी वेगवेगळ्या किमान रकमा आहेत वसूल अपेक्षित असणाऱ्या किमान वसूल व्हायलाच पाहिजे अशा ज्या रकमा आहेत त्यांच्या एकत्रित याला मांडणीला आपण ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन असं म्हणतो. ओके. आता हे ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन हे जे आहे ओके याचा वक्राचा उतार कसा असणार आहे तर या ॲग्रिगेट सप्लाय फंक्शनचा वक्राचा उतार जो आहे तो अर्थव्यवस्थेमधले एम्प्लॉयमेंट आणि मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी यांच्यामध्ये जो संबंध आहे त्या संबंधावर याचा उतार अवलंबून असणार आहे. ओके. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, सीमांत उत्पादकता म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमध्ये एक अधिक कामगार कामावर घेतल्यामुळे एकूण उत्पादनामध्ये जी भर पडेल त्याला त्या कामगाराची सीमांत उत्पादकता असं म्हणतात. ओके. म्हणजे उदाहरणार्थ समजा 10 कामगार कामावर काम करतायत एका उत्पादन संस्थेमध्ये. ओके. आणि ते 100 नगांचे उत्पादन करतात एका दिवसामध्ये 10 कामगार मिळून
समजा एक कामगार वाढवला, ओके, 11 कामगार कामावर घेतले आणि अशा वेळेला एका दिवसाचं उत्पादन 100 वरून 103 झालं, तर वरचे 3 जे आहेत यालाच सीमांत मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी, सीमांत उत्पादकता असं म्हणतात. ओके, यालाच सीमांत उत्पादकता असं म्हणतात. ओके, तर याचे जे एस वक्राचा उतार आहे तर हा एम्प्लॉयमेंट लेवल मार्केटमधली आणि कामगारांची सीमांत उत्पादकता यावर अवलंबून आहे. ओके, अधिकाधिक कामगार जसे कामावर तुम्ही घेत जाल तशी सीमांत उत्पादकता कमी कमी होत जाते. ओके, वाढण्याच्या ऐवजी कमी कमी होत जाते. ओके, सीमांत उत्पादकता, घटत्या सीमांत उत्पादकतेचा नियम तुम्ही यापूर्वी पाहिलेला आहे. ओके, तुम्ही एफ हे सगळं मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेला आहात. ओके, स्थिर घटते उत्पादन फलन, स्थिर उत्पादन फलन, बरोबर ना, वाढते उत्पादन फलन, उत्पादन फलनाचे प्रकार आणि त्या अनुषंगानं उत्पादकता, सीमांत उत्पादकता या संकल्पना तुम्ही अभ्यासलेल्या आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये FY ला. ओके, त्यामुळे आता मी त्याच्या डिटेलमध्ये आणखीन जात नाही. तर या रोजगार जसं वाढत जाईल तसं सीमांत उत्पादकता कमी कमी होत जाणार आहे. ओके, आणि त्यामुळे सीमांत उत्पादकता कमी कमी होत गेल्यामुळे रोजगार पातळी जशी वाढत जाईल तस तसे यांच्या अपेक्षा काय होतील, वाढत जातील की कमी कमी होतील? अपेक्षा वाढत जातील, बरोबर. कारण उत्पादकता कमी, म्हणजे 10 जण 100 नग उत्पादित करतायत, 11 जण 103 नग उत्पादित करतायत, 12वा घेतला तर 104 नग किंवा 105 नग उत्पादित करतायत, 13वा नग घेतला, 13वा कामगार कामावर घेतला तर 106 नग उत्पादित करतायत सगळे मिळून. म्हणजे काय झालं, हा कामगार कामावर घेतल्यामुळे 3 नगांची भर पडली, हा कामगार कामावर घेतल्यामुळे 2 नगांचीच भर पडली, हा नवीन कामगार कामावर घेतल्यामुळे एकाच नगाची भर पडली. ओके, त्यामुळे एकूण उत्पादनामध्ये जी भर पडते, ज्याला आपण सीमांत उत्पादकता म्हणतो, ती सीमांत उत्पादकता काय होते, घटत जाते. वाढते का, घटत जाते. मग सीमांत उत्पादकता जर घटणार असेल तर उत्पादन प्रक्रियेचा खर्च वाढेल की घटेल? उत्पादन प्रक्रियेचा खर्च वाढेल, कारण कमी उत्पादन होते कामगार वाढवून, वाढत नाहीये, तर उत्पादन प्रक्रियेचा खर्च वाढेल. आणि उत्पादन प्रक्रियेचा खर्च वाढणार असेल तर यांच्या ज्या अपेक्षा आहेत, किमान अपेक्षा वसूल व्हाव्यात अशा, म्हणजे ऍग्रीगेट सप्लाय प्राइस ही वाढेल की कमी होईल? वाढेल, बरं ना. त्यामुळे ऍग्रीगेट सप्लाय प्राइस वाढत जाते, जशी रोजगार पातळ्या वाढत जातात तशी ऍग्रीगेट सप्लाय प्राइस वाढत जाते. आणि त्यामुळे ऍग्रीगेट सप्लाय प्राइसचा जो वक्र आहे ऍग्रीगेट सप्लाय फंक्शनचा, ओके, जर ऍग्रीगेट सप्लाय समग्र पुरवठा वक्र असं आपण म्हणतो, हा सुरुवातीला हळूहळू वाढत जातो आणि मात्र पुढे जाऊन तो वेगानं वाढत जातो. ओके, म्हणजे बरोबर ऍग्रीगेट डिमांड वक्राच्या की ऍग्रीगेट समग्र मागणी वक्राच्या बरोबर उलट. समग्र मागणी वक्र सुरुवातीला वेगाने वाढत जातो, नंतर हळूहळू तो त्याचा वाढ मंद होते. इथे सुरुवातीला वेगाने वाढत जातो, सुरुवातीला हळूहळू वाढत जातो, नंतर मात्र वेगाने वाढत जातो. ओके, सुरुवातीला याच्या अपेक्षा जी किमान वसूल व्हायला हवीच ही जी रक्कम आहे ही याच्यामध्ये सुरुवातीला वाढ कमी आहे. ओके, इथं 1 लाखावरून 2 लाख रोजगार पातळी करताना 5 कोटीनं अपेक्षा वाढल्या. ओके, मात्र 2 लाखावरून 3 लाख करत असताना अपेक्षा ज्या आहेत, ओके, 1 लाखावरून 2 लाख करत असताना 5 कोटीनं वाढल्या अपेक्षा, बरोबर आहे. इथे 5 कोटीनं वाढल्या, 4 वरून 9 कोटी झाल्या. परंतु 2 लाखाची 3 लाख म्हणजे अजून 1 लाखाची भर ज्यावेळेला रोजगार पातळीमध्ये पडते त्याच्या अपेक्षा मात्र 10 कोटीनं वाढतात, बरोबर आहे. त्यामुळे सुरुवातीला ही हळू वाढत जाईल. ओके, मात्र पुढे जाऊन आणखीन वेगाने इथे मात्र 14-15 कोटीनं वाढतायत. ओके, इथे मात्र जवळजवळ 21 कोटीनं वाढतायत, बरोबर. अपेक्षा आणखीन वेगाने वाढत गेल्या. सुरुवातीला हळू वाढत जाईल, नंतर मात्र वेगाने वाढत जाईल. ओके, त्यामुळे त्याचा जो वक्र आहे तो वक्र कसा येईल, ऍग्रीगेट सप्लाय करचा जो वक्र आहे हा वक्र, हा वक्र जर उभ्या अक्षरावर आपण मगासारखंच ASF घेतलं, म्हणजे ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन घेतलं, ओके, आणि आडव्या अक्षरावर जर आपण एम्प्लॉयमेंट लेवल घेतली तर एम्प्लॉयमेंट लेवल सुरुवातीला एम्प्लॉयमेंट लेवल वाढत जाताना हळूहळू वाढत जाईल आणि मात्र ऍग्रीगेट सप्लाय जशी एम्प्लॉयमेंट आणखी वाढत जाईल तशी अपेक्षा वेगानं वाढत जातील. आणि एक वेळ अशी येईल की जिथं अपेक्षा अमर्यादित होतील. ओके, आणि हा वक्र जो आहे ऍग्रीगेट सप्लाय वक्र जो आहे, ऍग्रीगेट सप्लाय फंक्शनचा वक्र, तो एका बिंदूपाशी येऊन तो पूर्णपणे या अक्षरा समांतर होऊन जाईल. ओके, असं का होईल? इथं आता काय होईल, कारण प्रत्येक अर्थव्यवस्थेची एक कमाल एम्प्लॉयमेंट लेवल असते. इथे सगळ्या समजा 100% कामगारांना कामावर घेतलं, इथे 100% कामगार आहेत,
एकदा 100% कामगारांना कामावर घेतलं की आणखीन कामावर घ्यायला कामगारच नाहीयेत. त्यामुळे यांच्या किमान अपेक्षा सुद्धा वाढायला लागतील. त्यामुळे हा वक्र सुरुवातीला हळूहळू वाढत जाऊन ओके हा वरवर जातो. ओके, ऍग्रीगेट डिमांडचा वक्र कसा होता बघा, हा सुरुवातीला असा असा वाढत जातो अशा प्रकारे, बरोबर आहे. आणि ऍग्रीगेट सप्लायचा वक्र कसा होतोय, अशा प्रकारे वाढत जातोय. येतं लक्षात? कारण ऍग्रीगेट डिमांडच्या ज्या अपेक्षा त्या सुरुवातीला वेगाने वाढतात, नंतर हळूहळू कमी होतात. ओके, कारण याचा प्रक्रिया संबंध उत्पादन प्रक्रियेशी असतो. ओके, एम्प्लॉयमेंट लेवलशी असतो. ओके, आणि मात्र ह्याचा वक्र ह्या सुरुवातीला हळूहळू वाढतात, नंतर मात्र वेगाने वाढतात, कारण याचा संबंध मॅक्झिमम संबंध हा एम्प्लॉयमेंट लेवल आणि प्रोडक्टिव्हिटी ओके याच्यामधल्या फरकाशी संबंधित असतो. ओके, त्यामुळे हा वक्र सुरुवातीला ऍग्रीगेट सप्लाय कर जो वक्र जो आहे तो सुरुवातीला हळू वाढून नंतर वेगानं वाढतो. ओके, आता हा तक्ता आपण समजावून घेतलाच आहे. ओके, आता ज्या बिंदूपाशी या समान होतील, ओके, ज्या बिंदूपाशी ऍग्रीगेट सप्लाय समान होईल, ऍग्रीगेट डिमांड आणि ऍग्रीगेट सप्लाय ज्या बिंदूपाशी समान होईल त्या बिंदूपाशी जी एम्प्लॉयमेंट लेवल असेल ती संतुलित एम्प्लॉयमेंट लेवल असेल आणि त्या बिंदूपाशी असणारी अर्थव्यवस्थेमधली मागणी ही परिणामकारक मागणी असेल. ओके, इथे आता 4 लाख रोजगार पातळीपाशी एडीएफ पण 34 आहे आणि एएसएफ पण 34 आहे. ओके, त्यामुळे ही जी रोजगाराची पातळी इथं एडीएफ आणि एएसएफ दोन्ही समान होतात. ओके, त्यामुळे या पातळीपाशी जी रोजगार पातळी आहे ही अर्थव्यवस्थेमधली संतुलित रोजगार पातळी आहे. ओके, आणि ही संतुलित रोजगार पातळी असल्यामुळे इथे जी मागणी अर्थव्यवस्थेमध्ये निश्चित होते समग्र मागणी, तिलाच केन्सनं परिणामकारक मागणी असं म्हटलंय. ओके, आपण हे आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊया. आकृतीमध्ये हा एडी वक्र आहे, ऍग्रीगेट डिमांड फंक्शनचा वक्र आहे. आपण याला एडीएफ वक्र म्हणूया आणि हा एएसएफ वक्र म्हणूया. ओके, हा एडी वक्र उभ्या अक्षर आपण कॉस्ट आणि रिसिप्ट घेतले आहेत. ओके, ऍग्रीगेट सप्लाय प्राइस आणि ऍग्रीगेट डिमांड प्राइस. ओके, उत्पादन प्रक्रियेचा खर्च आणि होणारी प्राप्ती हा विचार घेतलाय. ओके, आणि आडव्या अक्षर आपण रोजगार विचारात घेतले. ओके, आडव्या अक्षर आपण रोजगार विचारात घेतलाय. आता अशा परिस्थितीमध्ये या बिंदूपाशी हे दोन्ही एकत्र येतात, एएसएफ आणि एडीएफ. या बिंदूपाशी हे दोन्ही इक्वल आहेत. एएसएफ ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन इक्वल टू एडीएफ ऍग्रीगेट डिमांड फंक्शन. ओके, हे दोन्ही समान होत आहेत, बरोबर आहे, ई बिंदूपाशी. आणि त्यामुळे या बिंदूपाशी जी रोजगार पातळी निश्चित होते एन, ही रोजगार पातळी अर्थव्यवस्थेमधली संतुलित रोजगार पातळी आहे. ओके, आणि या बिंदूपाशी जी मागणी निश्चित होतीये, जी आपण इथे दाखवत नाही आहोत, पण या बिंदूपाशी जी मागणी असेल अर्थव्यवस्थेमधली ती मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेमधली परिणामकारक मागणी. त्यामुळे ई हा बिंदू हा अर्थव्यवस्थेमधला परिणामकारक मागणीचा बिंदू आहे. आणि त्याच वेळेला तो इक्विलिब्रियम लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट संतुलित रोजगार पातळीचा बिंदू आहे. ओके, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतुलित अर्थव्यवस्थेतील रोजगार पातळी कशी निर्धारित होते आणि परिणामकारक मागणी कशी निर्धारित होते आपण बघितलं. ओके, ही परिणामकारक मागणी ही संतुलित रोजगार पातळी ही अर्थव्यवस्थेमधली पूर्ण रोजगाराची पातळी आहे का? ओके, किंवा अपूर्ण रोजगार स्थितीमध्ये असेल तर अर्थव्यवस्था काय होईल? या ज्या सिच्युएशन्स आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.